Hello guys. So once again I'm here with the next lecture in the chapter Cell Structure and Organization, which is chapter number 5, class 11. So in the last lecture we have studied the structure of mitochondria, the functions of mitochondria. In details we have studied the mitochondria. आणि प्लास्टिड्स पण आपण स्टडी केलेले आहेत. प्लास्टिड्समध्ये आपण क्लोरोप्लास्ट थोडा डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे विथ द एंटायर स्ट्रक्चर. ओके, मुव्हिंग अहेड इन दिस पर्टिक्युलर चॅप्टर. ह्या चॅप्टरमध्ये पुढे जात असताना नाव नेक्स्ट पॉईंट वी आर टेकिंग ॲज अ रायबोझोम्स. सो आपण जाऊया आता रायबोझोमकडे आणि नंतर काय काय पॉईंट कवर होतात ते आपण बघूया. सो इथं रायबोझोम हा पॉईंट घेत आहे. रायबोझोम पॉईंट घेत असताना तुमच्यासोबत तुम्ही नोटबुक आणि पेन पण ठेवा आणि जे काही मी पॉईंट मार्क करून देते ते तुम्हाला नोट डाऊन पण करायचे आहेत. दिस इज द बेस्ट पॉसिबल मेथड ऑफ हॅविंग युअर गुड नोट्स दॅट वेन आय एम टीचिंग ॲट दॅट टाईम यू कॅन रेकॉर्ड युअर नोट्स. ओके, सो स्टार्टिंग विथ द पॉईंट रायबोझोम. रायबोझोम टायटल टाकून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये आणि वी आर स्टार्टिंग विथ द रायबोझोम. बघा, यू आर अवेअर दॅट रायबोझोम्स आर प्रोटीन फॅक्टरीज ऑफ द सेल. सो पहिला पॉईंट नोट करा, रायबोझोम्स आर कॉल्ड ॲज अ प्रोटीन फॅक्टरीज ऑफ द सेल. दीज आर कॉल्ड ॲज प्रोटीन फॅक्टरीज ऑफ द सेल. कारण रायबोझोम हे असे ऑर्गॅनल्स आहेत की ज्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये लागणारे सर्व प्रकारचे प्रोटीन्स प्रोड्यूस होतात. दे यूज द जेनेटिक इन्फॉर्मेशन टू सिंथेसाइज द प्रोटीन. सो रायबोझोम काय करतात, आपल्या DNA आपला जो DNA आहे त्या DNAवरती जी इन्फॉर्मेशन अवेलेबल असते, जेनेटिक इन्फॉर्मेशन, त्या इन्फॉर्मेशनप्रमाणे त्या विशिष्ट प्रकारचे प्रोटीन्स हे प्रोड्यूस करतात. ठीक आहे, दिस इज द सेकंड पॉईंट यू हॅव टू नोट इन युअर नोटबुक. देन ribosomes were first observed as a dense particles in electron micrograph of a cell by the scientist named Pallade in 1953. This is your third point, has to be noted. The discovery of this ribosome has been done by this particular scientist named as a Pallade. Fine. Then ribosomes are made up of ribosomal RNA and proteins. आता स्वतः रायबोझोम हा कशापासून बनलेला आहे, दिस इज युअर फोर्थ पॉईंट. रायबोझोम्स आर मेड ऑफ रायबोझोमल RNA आणि प्रोटीन्सपासून हे बनलेले आहेत. दे डू नॉट हॅव एनी मेम्ब्रेनस कवरिंग अराउंड देम. दिस इज द फिफ्थ पॉईंट, हॅज टू बी नोटेड. पाचवा पॉईंट लिहायचा आहे तुम्हाला नोट्समध्ये लिहित असताना की हे कशा आहेत, त्यांच्यावरती एक मेम्ब्रेनस कवरिंग जे असतं अशा प्रकारचं कुठलं मेम्ब्रेनस कवरिंग प्रेझेंट नाही आहे. जसं तुम्ही मायटोकॉन्ड्रियामध्ये बघितलं बघा, मायटोकॉन्ड्रियामध्ये इनर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन हे आहेत, दोन मेम्ब्रेन आहेत. सो इट इज डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर मायटोकॉन्ड्रिया. तसं रायबोझोम हा डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर नाही आहे, ऑल्दो त्याला मेम्ब्रेनच प्रेझेंट नाही आहे. ठीक आहे, रायबोझोमचं स्ट्रक्चर ह्या डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे. फिगर 5.14 डायग्रॅम चेक करा. इकडच्या बाजूला प्रोकॅरियोटिक सेल्स आणि इकडं दाखवलं यूकॅरियोटिक सेल्स. दोघांच्यामध्ये काय फरक असतो बघा. तर रायबोझोमचे दोन युनिट दाखवलेत, एक स्मॉल युनिट आणि एक लार्ज युनिट. रायबोझोमचे दोन युनिट असतात आणि हे दोन युनिट कंबाईन केल्यानंतर बघा हा स्मॉल युनिट आहे आणि हा कसा आहे, लार्ज युनिट आहे. सो स्मॉल युनिट प्लस लार्ज युनिट बिकम्स द कम्प्लीट रायबोझोम. हे कम्प्लीट रायबोझोमचं स्ट्रक्चर आहे. मग आता हे जे स्मॉल आणि लार्ज युनिट्स आहेत, सब युनिट, हे कशापासून बनलेले आहेत बघा. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये 30S सब युनिट असतात, ज्याच्यामध्ये 16S RNA आणि 21 प्रोटीन्स असतात. सो हा जो सब युनिट बनलेला आहे तो कितीचा आहे, 30S सब युनिट असं म्हटलं जातं प्रोकॅरियोटमध्ये. आणि दुसरा जो युनिट आहे लार्ज युनिट त्याला म्हटलं जातं 50S सब युनिट. सो स्मॉल आहे तो 30S, लार्ज आहे तो 50S. ह्या 50Sमध्ये 23S RNA असतात, 55 RNA असतात आणि 34 काय असतात, प्रोटीन्स प्रेझेंट असतात. सो 30 आणि हे 50S हे जे दोन्ही आहेत, स्मॉल युनिट आणि लार्ज युनिट, हे दोन्ही मिळून प्रोकॅरियोटला काय म्हटलं तर 70S रायबोझोम्स असं म्हटलं जातं. 70S रायबोझोम असं म्हटलं जातं. हा कशामध्ये आहे, प्रोकॅरियोट्समध्ये झाला. आता आपण बघूया यूकॅरियोटिक सेल. यूकॅरियोटिक सेल म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या
किंवा मॅमल्समध्ये असणाऱ्या पेशी किंवा ह्युमन बिंग्समध्ये असणाऱ्या पेशी यांच्यामध्ये बघा स्मॉल सब युनिट जे बनलेलं आहे रायबोझोमचं स्मॉल सब युनिट त्याला 40S सब युनिट असं म्हटलं जातं. इट इज कन्सिस्ट ऑफ 18S rRNA अँड 33 प्रोटीन्स. कशापासून बनलेलं आहे 18S rRNA अँड 33 प्रोटीन्सपासून हे 40S सब युनिट बनलेलं आहे. त्यानंतर दुसरं आहे 60S सब युनिट. 60S सब युनिट हे कशापासून बनलेलं आहे 20S rRNA देन 5.8S rRNA 5S rRNA आणि 50 प्रोटीन्सपासून हे बनलेलं आहे. सो एकत्रितपणे ह्याला काय म्हटलं तर 80S रायबोझोम किंवा 80S रायबोझोमल युनिट असं म्हटलं जातं यूकॅरियोटिक सेलमध्ये. लक्षात आलं सगळ्यांच्या. सो ही फिगर पुन्हा एकदा व्यवस्थित बघून घ्या. रायबोझोम जो बनलेला असतो तो एका स्मॉल सब युनिट आणि दुसरा लार्ज सब युनिटपासून तो बनलेला असतो. ठीक आहे. चलो हे पॉईंट तुम्ही नोट केलेले आहेत. डायग्रॅम पण तुम्हाला ड्रॉ करायचे आहे नोटबुकमध्ये. स्वतःच्या छानपैकी नोट्स प्रिपेअर करा बरं का, खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पॉईंट आपण बघूया. In eukaryotic cell, ribosomes are present in mitochondria, plastids and cytosol. Very important point. Take this point number as a 6. तुमच्या नोटबुकमध्ये लिहित असताना लिहा. रायबोझोम्स हे प्रेझेंट कुठं असतात तर ते प्रेझेंट असतात कुठे मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड्स आणि सायटोसोलमध्ये हे प्रेझेंट असतात. Ribosomes in cytoplasm are either found attached to the outer surface of rough endoplasmic reticulum and nuclear membrane of freely suspended in cytoplasm. हा तुमचा असेल 7th पॉईंट. दिस वन इथून रायबोझोम जे सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात ते एकतर रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या मेम्ब्रेनवरती प्रेझेंट असतात. ज्यावेळी आपण रफ आणि स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम शिकलेलो आहोत त्यावेळी आपण तुम्हाला सांगितलेलं आहे की रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हा रफ का म्हटलं जातं कारण त्याच्या सरफेसवरती छोटे छोटे रायबोझोमचे स्पॉट प्रेझेंट असतात ज्यामुळे त्याला रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असं म्हटलं जातं. ठीक आहे. किंवा न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे असते ऑफ फ्रीली सस्पेंडेड इन सायटोप्लाझम हे सायटोप्लाझममध्ये फ्रीली सस्पेंडेड म्हणजे तरंगत असतात. बोथ आर सिमिलर इन स्ट्रक्चर अँड आर ATS टाईप. Each ribosome is made of 2 subunits, large and small subunit. Make it as a 8th point. Each ribosome is made of 2 subunits, large and small subunit. ओके, एवढे पॉईंट नोट केलेले आहेत. त्यानंतर बघा बाउंड रायबोसोम्स जनरली प्रोड्यूस प्रोटीन्स दॅट आर ट्रान्सपोर्टेड आउटसाइड द सेल आफ्टर प्रोसेसिंग इन एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड गोल्जी बॉडी. एक्झाम्पल द बाउंड रायबोसोम्स ऑफ acinar cells of pancreas produce pancreatic digestive enzymes. Free ribosomes come together and form a chains called polyribosomes for protein synthesis. बघा रायबोझोमचे फंक्शन्स फार क्रिटिकल आणि खूप इम्पॉर्टंट आहेत. रायबोझोमना आपण सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की ह्या काय आहेत आपल्या सेलच्या प्रोटीन फॅक्टरी किंवा आपल्या बॉडीच्या काय आहेत प्रोटीन फॅक्टरीज आहेत की हे रायबोझोमच काय करतात आपल्या शरीरामध्ये वेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स प्रोड्यूस करतात. मग हे प्रोटीन्स प्रोड्यूस करतात. प्रोटीन्सचा आपल्या शरीरामध्ये उपयोग काय. आपल्या शरीराला जो पूर्ण आकार मिळालेला आहे आपल्या शरीरामध्ये सगळ्या ज्या मसल्स तयार झालेल्या आहेत ह्या पूर्ण मसल्स कशामुळे तयार होतात तर ह्या प्रोटीन्समुळे तयार होतात. अगेन आपण कुठेतरी आधी वाचलेलं असेल बघा प्रोटीन्स आर कॉल्ड ॲज अ बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द बॉडी. सो गाईज लक्षात घ्या प्रोटीन्स आर व्हेरी 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 इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ आवर बॉडी आणि हे प्रोटीन्स बनवण्याचं काम कोण करतं रायबोझोम करतं. तुम्ही ज्यावेळी गोल्जी बॉडीचा स्टडी केला बघा गोल्जी बॉडी एक्झॅक्टली गो टू द गोल्जी बॉडी. एकदा पुन्हा एकदा सगळ्यांनी मागं जावा आणि गोल्जी बॉडी एकदा चेक करा. गोल्जी बॉडीच्या फंक्शन्समध्ये तुम्ही बघितलं असेल की गोल्जी बॉडीला असे 2 तोंड दाखवलेत बघा ह्या बाजूला एक आणि असे सगळे मोठे 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 होत असं ह्या बाजूला एक. तर इकडे हे काय करतात वेसिकलना रिसीव्ह करतात आतमध्ये इथं सगळ्या प्रोसेस करतात वेगळ्या प्रकारचे एन्झाईम प्रोड्यूस करतात आणि ह्यांच्यामधून ते असे बाहेर पडतात. हे असे बाहेर पडतात. तर
इथून ते बाहेर पडताना व्हेसिकल जे असतात त्यांना आपण व्हेसिकल्स तिथं शब्द वापरलेला बघा. तर त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स प्रेझेंट असतात जे काय करतात तर विशिष्ट प्रकारचे प्रोटीन्स प्रोड्यूस करण्यासाठी मदत करतात. ठीक आहे. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे की बाउंड रायबोझोम्स ऑफ ॲसिनार सेल्स. ॲसिनार सेल्समध्ये असणारे जे रायबोझोम्स आहेत, कुठल्या ॲसिनार सेल कुठं प्रेझेंट असतात, ह्या पॅनक्रियाजमध्ये प्रेझेंट असतात. त्या ॲसिनाल सेल्समध्ये प्रेझेंट असणारे रायबोझोम्स आपल्या शरीरामध्ये पॅनक्रियाटिक डायजेस्टिव्ह एन्झाईम्स प्रोड्यूस करतात. म्हणजे काय, थोडं तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे. काय आहे बघा, ज्यावेळी तुम्ही एखादा अन्नपदार्थ खाता, तो अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर तुम्ही त्याला गिळल्यानंतर तो आपल्या पोटामध्ये जातो. म्हणजे कुठं जातो, स्टमकमध्ये जातो. इट गोज टू द स्टमक. हा स्टमकमध्ये पोटामध्ये गेल्यानंतर तिथे त्याची डायजेशन म्हणजे पचनक्रिया ही त्या ठिकाणी परफॉर्म होते. मग आता ही जी पचनक्रिया होते, ही पचनक्रिया घडण्यासाठी काही पचन करणारे ज्यूसेस, एन्झाईम्स आपलं शरीर प्रोड्यूस करतं. मग पचनक्रियेसाठी लागणारे जे ज्यूस आहेत, एन्झाईम्स आहेत, ते कोण प्रोड्यूस करतं तर ते पॅनक्रियाजमधल्या ॲसिनार सेल्स प्रोड्यूस करतात. कोण करतात, ॲसिनार सेल्स हे ज्यूसेस प्रोड्यूस करतात. ठीक आहे. आणि हे ज्यूस काय करतात तर त्यांना डायजेशनचं काम करतात किंवा हे जे आपण खाल्लेलं अन्नपदार्थ आहे त्याला डायजेस्ट करण्याचं काम करतात. सो मग ह्या ॲसिनार सेल्समध्ये कोण प्रेझेंट आहेत, हे रायबोझोम प्रेझेंट आहेत जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स प्रोड्यूस करण्याचं काम करतात. फाईन. दिस इज ऑल अबाउट द रायबोझोम विच इज गिवन हिअर. अगेन थोडंसं पुढं जाऊया आपण, अजून काय दिलेलं आहे बघूया. फ्री रायबोझोम्स जनरली प्रोड्यूस enzymatic proteins that are used up in cytoplasm like enzymes required for breakdown of sugar. नेक्स्ट पॉईंट, इथं नवा वगैरे पॉईंट टाकून द्या तुमच्या नोटबुकमध्ये लिहित असताना की फ्री रायबोझोम कुणाला म्हणायचं, असे रायबोझोम की जे सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात आणि फ्रीली फ्लोट होत असतात. म्हणजे फ्रीली इकडे तिकडे मूव्ह होत असतात. दिस इज 9th पॉईंट. फ्रीली सायटोप्लाझममध्ये मूव्ह होत असतात. तर ते काय करतात, ते अशा प्रकारचे एन्झाईम कॅरी करतात जे शुगरला डायजेस्ट करण्याचं काम करतात किंवा शुगर ब्रेकडाऊनमध्ये मदत करतात. त्यानंतर बघा, बोथ टाईप ऑफ रायबोझोम कॅन इंटरचेंज पोझिशन अँड फंक्शन. हा अगेन 10वा पॉईंट करून घ्या इथं. आता तुम्ही 2 प्रकारचे रायबोझोम बघताय. पहिला रायबोझोम कुठला बघितला तर पहिला जो रायबोझोम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बाउंड रायबोझोम असा शब्द ऐकायला मिळाला आहे. कुठला पहिला टाईप आहे, बाउंड रायबोझोम. आणि दुसरा आता कुठला येतं प्रकार, फ्री रायबोझोम. सो रायबोझोमचे 2 प्रकार आहेत. एक आहे बाउंड रायबोझोम, दुसरा आहे फ्री रायबोझोम. बाउंड रायबोझोम आहे तो सेलच्या आतमध्ये प्रेझेंट असतो आणि एन्झाईम प्रोड्यूस करण्याचं काम करतो. फ्री रायबोझोम जो आहे, फ्री रायबोझोम हा सायटोप्लाझममध्ये किंवा सायटोसोलमध्ये हा फ्लोट होत असतो. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ फ्री रायबोझोम. आता हे जे दोन्ही टाईपचे रायबोझोम आहेत, बाउंड रायबोझोम असू दे किंवा फ्री रायबोझोम असू दे, हे दोन्हीही रायबोझोम इंटरचेंज होऊ शकतात. म्हणजे ह्यांची जी कामं आहेत ती एकमेकाची कामं करू शकतात. दे कॅन इंटरचेंज देअर पोझिशन अँड देअर फंक्शन अल्सो. ठीक आहे. द नंबर ऑफ रायबोझोम्स इज हाय इन द सेल्स ॲक्टिवली एंगेज्ड इन प्रोटीन सिंथेसिस. 11वा पॉईंट घ्या रायबोझोमबद्दल. सो ज्या आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी ह्या पूर्णपणे प्रोटीन सिंथेसिसचंच काम करतात, अशा पेशींच्यामध्ये रायबोझोमची संख्या ही नॉर्मलीपेक्षा जास्त असते, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे रायबोझोमबद्दल. ओके. ऑलवेज रिमेंबरमध्ये एक पॉईंट दिलेला आहे, हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. दॅट इज द सेवेटबर्ग युनिट. यस, 1s इज इक्वल टू 10⁻13 सेकंड हे दिलेलं आहे, वाचून घ्या. ठीक आहे, हरकत नाही आहे. नेक्स्ट एक पॉईंट महत्त्वाचं आहे की एक सायंटिस्टचं नाव दिलेलं आहे बघा, आणि हे आपल्याला थोडंसं CETसाठी महत्त्वाचं आहे. एखादा क्वेश्चन असा येऊ शकतो की हे जे सायंटिस्ट आहेत त्यांचं नाव आहे व्यंकटरमण रामाकृष्णन जे आहे, त्यांना अगदी रिसेंटली 2009मध्ये केमिस्ट्रीचं नोबेल प्राईज मिळालेलं आहे. बघा, आपल्याला हे माहीत देखील नाही आहे बरं का की 2009मध्ये
आपल्या भारतातल्या सायंटिस्टनी एवढं मोठं काम केलेलं आहे की त्यांना केमिस्ट्रीचं नोबेल प्राईज मिळालं आहे. कशासाठी? तर ह्या रायबोझोमचं स्ट्रक्चर आणि वर्किंग ह्या जगापुढं मांडण्यासाठी. ठीक आहे. हे सायंटिस्ट जे आहेत त्यांचं नाव लक्षात ठेवा, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आणि किती साली त्यांना 2009ला जो केमिस्ट्रीमध्ये नोबेल मिळालेला आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. दिस इज वॉट एव्हरीथिंग हॅज बीन गिवन अबाउट द विच सेल ऑर्गॅनल रायबोझोम. ठीक आहे. रायबोझोमबद्दल आपल्याला ही सगळी माहिती बघितलेली आहे. आता नेक्स्ट पॉईंट मला बघायचा आहे तो म्हणजे न्यूक्लियस. आता येऊया आपण न्यूक्लियसकडे. न्यूक्लियस इज अ व्हेरी 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 इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द सेल. कारण सेलमध्ये न्यूक्लियस नसेल तर सेल जिवंत राहू शकत नाही. सेल इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. सेलचा जो न्यूक्लियस आहे तो खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. ठीक आहे. सो हा जो न्यूक्लियस आहे ह्याला मास्टर सेल ऑर्गॅनल असंही म्हटलं जातं. बघूया आपण, चेक करूया. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे न्यूक्लियस. बघा न्यूक्लियसबद्दल काय सांगितलेलं आहे, चला चेक करूया. आणि तुम्हाला जे स्क्रीनवरती दिसतं आहे, यू हॅव टू राईट इट डाऊन इन युअर नोटबुक. यू हॅव टू प्रिपेअर दिस नोट्स. सगळ्यांनी आपल्या नोट्स ह्या प्रिपेअर करायच्या आहेत. ज्यावेळी क्लासेस सुरू होतील त्यावेळी प्रत्येकाची नोटबुक मी चेक करणार आहे. कंपल्सरी प्रत्येकाची नोटबुक चेक करणार आहे. आणि ह्या नोट्स मला प्रत्येकाच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित दिसल्या पाहिजेत. ठीक आहे. बघा चलो, न्यूक्लियस म्हणजे काय बघूया. न्यूक्लियस इज नोन ॲज मास्टर सेल ऑर्गॅनल. पहिलाच पॉईंट महत्त्वाचा आहे. त्याला काय म्हणतात? मास्टर सेल ऑर्गॅनल. बिकॉज इट रेग्युलेट व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज थ्रू द सिंथेसिस ऑफ व्हेरियस प्रोटीन्स अँड एन्झाईम्स. न्यूक्लियस हा फार महत्त्वाचा आहे. कारण का माहिती आहे का, आपल्या सेलमध्ये जेवढ्या काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज परफॉर्म होतात ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी लागणारे प्रोटीन्स आणि एन्झाईम्स हे कोण प्रोड्यूस करतं? हा न्यूक्लियसच प्रोड्यूस करतो. त्यामुळं हा अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे. एखाद्या सेलमध्ये जर न्यूक्लियसच नसेल प्रेझेंट तर त्या सेलला तुम्ही जिवंत सेल म्हणू शकत नाही. म्हणजे जर न्यूक्लियस फंक्शन व्यवस्थित करत नसेल एखाद्या सेलमध्ये तर ती सेल जिवंत राहू शकत नाही. द न्यूक्लियस इन यूकॅरियोटिक सेल इज मेड अप ऑफ न्यूक्लियर एनव्हलप, न्यूक्लियोप्लाझम, न्यूक्लिओलस अँड क्रोमॅटिन नेटवर्क. चलो काय आहे बघूया. जर तुम्हाला न्यूक्लियसचा कंटेंट विचारला, द कंटेंट ऑफ न्यूक्लियस, तर कंटेंट ऑफ न्यूक्लियसमध्ये पहिला कोण आहे? न्यूक्लियर एनव्हलप. 2 नंबर न्यूक्लियोप्लाझम, 3 नंबर न्यूक्लिओलस आणि 4 नंबर आहे क्रोमॅटिन. हे एवढे कंटेंट, हे एवढे सगळ्या गोष्टी कशामध्ये असतात? ह्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात. एक एक आपण बघूया. आता पहिल्यांदा न्यूक्लियर एनव्हलप बघूया, मग न्यूक्लियोप्लाझम, मग न्यूक्लिओलस आणि नंतर आपण बघणार आहोत क्रोमॅटिन. चलो ठीक आहे. बघा न्यूक्लियर एनव्हलपबद्दल काय सांगितलेलं आहे. न्यूक्लियर एनव्हलप इज अ डबल वॉल्ड डिलिमिटिंग मेम्ब्रेन ऑफ न्यूक्लियस. डिलिमिटिंग म्हणजे काय? तर ह्याची जी बाउंड्री आहे ही लिमिटेड असते. ह्याचं जे स्ट्रक्चर आहे ते ठराविक व्यवस्थित आहे, त्याला आपण डिलिमिटिंग मेम्ब्रेन असं म्हणतो. सो हा जो न्यूक्लियर एनव्हलप आहे तो कसा आहे? डबल वॉल्ड आहे. त्यानंतर 2 मेम्ब्रेन्स आर सेपरेटेड फ्रॉम ईच अदर बाय पेरिन्यूक्लियर स्पेस. सो न्यूक्लियस जो आहे ह्या न्यूक्लियसमध्ये हे डबल बाउंड आहे. म्हणजे आत एक आणि त्याच्या बाहेरची एक दुसरी लेअर, असा हा डबल मेम्ब्रेन आहे. आणि ह्या 2 मेम्ब्रेनच्या मधली ही जी जागा आहे त्याला म्हटलं जातं काय? पेरिन्यूक्लियर स्पेस असं म्हटलं जातं. द आउटर मेम्ब्रेन इज कनेक्टेड विथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ॲट प्लेसेस अँड हार्बर्स रायबोझोम्स ऑन इट. तर हा जो न्यूक्लियस आहे ह्याच्या बाहेरची जी आउटर वॉल आहे ह्या आउटर वॉलमध्ये असा हा रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ह्याला अटॅच झालेला असतो. तुम्ही जर सेल स्ट्रक्चर काढून बघितलं मागचं जे तुम्हाला सेल स्ट्रक्चर दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हा न्यूक्लियसला चिकटलेला असतो. आणि इट हार्बर्स रायबोझोम ऑन इट म्हणजे काय? ह्या रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवरती हे रायबोझोम जाऊन चिकटलेले असतात किंवा अटॅच झालेले असतात. त्याला आपण असा शब्द वापरलेला आहे, हार्बर्स रायबोझोम ऑन इट. ठीक आहे. सो ॲक्च्युली इंग्लिशमध्ये हार्बरचा अर्थ काय असतो? हार्बर म्हणजे बंदर. आणि बंदर म्हणजे काय असतं? बंदर असं असतं की ज्या ठिकाणी काय असतात की सगळ्या वेगळ्या ज्या बोटी असतात समुद्रामधल्या त्या बोटी तिथं आणून लावल्या जातात.
ठीक आहे. म्हणजेच काय आहे की हार्बर जे आहे ते एक बंदराचं ठिकाण आहे जिथं बोटी आणून लावल्या जातात. त्याचप्रमाणे रायबोझोम्स हे कशावरती येऊन अटॅच झालेले आहेत, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती, म्हणून असा शब्द तिथं वापरलेला आहे. चलो ठीक आहे. आता बघूया आपण इनर मेम्ब्रेन. द इनर मेम्ब्रेन इज लाइन्ड बाय न्यूक्लियर लॅमिना, अ नेटवर्क ऑफ प्रोटीन फायबर्स दॅट हेल्प इन मेंटेनिंग शेप ऑफ न्यूक्लियस. इनर मेम्ब्रेन जी असते ना, ही इनर मेम्ब्रेन जी आहे ती न्यूक्लियर लॅमिना आणि ही प्रोटीन फायबर्सपासून बनलेली असते. इम्पॉर्टंट पॉईंट आहे बरं का हा, अंडरलाईन करून ठेवा. ही प्रोटीन फायबरपासून बनलेली आहे, विच मेंटेन द शेप ऑफ द न्यूक्लियस. त्या न्यूक्लियसचा शेप मेंटेन करण्याचं काम हे काय करतं, प्रोटीन फायबर्स करतात. ठीक आहे. चलो नेक्स्ट पॉईंट बघूया. द टू मेम्ब्रेन्स अलॉंग विथ द पेरिन्यूक्लियर स्पेस हेल्प इन सेपरेटिंग न्यूक्लिओप्लाझम फ्रॉम सायटोप्लाझम. न्यूक्लिओप्लाझमला सायटोप्लाझमपासून सेपरेट करण्याचं काम कोण करतं, तर ह्या दोन मेम्ब्रेन करतात. आपण आत्तापर्यंत काय शिकलो आहे बरं, जी ॲनिमल सेल असू दे किंवा प्लांट सेल असू दे. आता ॲनिमल सेल आणि प्लांट सेलमध्ये दोन्हीमध्ये सेलमध्ये न्यूक्लियसच्या बाहेर जे फ्लूइड प्रेझेंट असतं, जे लिक्विड प्रेझेंट असतं, त्याला आपण काय म्हणतो, सायटोप्लाझम असं म्हणतो. आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये जे फ्लूइड प्रेझेंट आहे त्याला म्हटलं जातं काय, न्यूक्लिओप्लाझम. मग ह्या सायटोप्लाझम आणि न्यूक्लिओप्लाझम ह्या दोघांच्या मध्ये जी असणारी बाउंड्री आहे ती काय आहे, ह्या टू मेम्ब्रेन्स आहेत, ह्या दोन मेम्ब्रेन आहेत, इनर आणि आउटर मेम्ब्रेन, ज्या तिथं काम करतात. ठीक आहे. अगेन देर आर स्मॉल ओपनिंग्स कॉल्ड न्यूक्लिओपोर्स ऑन द न्यूक्लियर मेम्ब्रेन. ह्या न्यूक्लियर मेम्ब्रेनमध्ये छोटे छोटे होल प्रेझेंट असतात, छोटे छोटे खड्डे किंवा होल प्रेझेंट असतात, त्यांना न्यूक्लिओपोर असं म्हटलं जातं. आता न्यूक्लिओपोर जे आहेत बघा त्याच्याबद्दल काय दिलं आहे. द न्यूक्लिओपोर्स आर गार्डेड बाय पोर कॉम्प्लेक्सेस. म्हणजे गार्डेड म्हणजे काय, त्यांची रक्षा करतात. कोण करतात, पोर कॉम्प्लेक्सेस, विच रेग्युलेट फ्लो ऑफ सबस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस टू द सायटोप्लाझम अँड इन रिव्हर्स डायरेक्शन. ओके. म्हणजे इथं बघा ही आपली सेल आहे, इथं आहे सेंटरला न्यूक्लियस, इथं भोवती जे प्रेझेंट आहे हे जे तुम्हाला दिसतं आहे हे सगळं काय आहे, दिस इज सायटोप्लाझम. सायटोप्लाझम. आणि इथं न्यूक्लियसमध्ये जे प्रेझेंट आहे ते काय आहे, न्यूक्लिओप्लाझम. ओके. सायटोप्लाझम अँड न्यूक्लिओप्लाझम. आता न्यूक्लिओप्लाझममध्ये जे काही एन्झाईम्स आणि प्रोटीन्स प्रोड्यूस होतात, ह्या न्यूक्लियसमध्ये जे प्रोड्यूस होतात, त्या न्यूक्लियसमध्ये तयार झालेले एन्झाईम्स आणि प्रोटीन्स ह्या न्यूक्लियसपासून बाहेर सायटोप्लाझममध्ये सोडले पाहिजेत. आणि सायटोप्लाझममधून काही रॉ मटेरियल आतमध्ये घेतलं पाहिजे न्यूक्लियसमध्ये. म्हणजे न्यूक्लियसमध्ये असणारा जे न्यूक्लिओप्लाझम आहे ते आणि बाहेर असणारं सायटोप्लाझम यांच्यामध्ये जे सगळे पदार्थ असतात त्या पदार्थांची देवाणघेवाण, ही जी देवाणघेवाण असते ती इथं छोटे छोट्या असे होल्स प्रेझेंट असतात. म्हणजे अशा प्रकारचे हे पोर्स प्रेझेंट असतात. ह्या पोर्सना काय म्हटलं जातं, दीज आर कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओपोर. म्हणजे न्यूक्लिओपोर हे काय आहेत, तर सायटोप्लाझम आणि न्यूक्लिओप्लाझम यांच्यामध्ये असणारे हे दरवाजे आहेत की ज्यांच्या थ्रू मटेरियलशी काय केली जाते, देवाणघेवाण केली जाते. ठीक आहे. ओके. त्यानंतर येऊ आपण न्यूक्लिओप्लाझमकडे. न्यूक्लिओप्लाझम और त्याला असंही म्हटलं जातं कॅरिओलिम्ब. सो न्यूक्लिओप्लाझम और कॅरिओलिम्ब कंटेन्स व्हेरियस सबस्टन्सेस लाईक न्यूक्लिक ॲसिड्स. न्यूक्लिक ॲसिड्समध्ये काय येतात, DNA, RNA हे न्यूक्लिक ॲसिड असतात. त्यानंतर प्रोटीन मॉलिक्युल्स, मिनरल्स अँड साल्ट्स. न्यूक्लियसच्या आतमध्ये बघा, न्यूक्लियसच्या आतमध्ये जे लिक्विड प्रेझेंट आहे, जे फ्लूइड प्रेझेंट आहे त्याला म्हटलं तर न्यूक्लिओप्लाझम किंवा कॅरिओलिम्ब असं म्हटलं जातं. अगेन इट कंटेन्स क्रोमॅटिन नेटवर्क अँड न्यूक्लिओलस. आता ह्याच्या आतमध्ये पण कोण प्रेझेंट आहेत, न्यूक्लिओलस आणि क्रोमॅटिन नेटवर्क. हे काय ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. पहिल्यांदा आपण बघूया न्यूक्लिओलस. इथं न्यूक्लियसचं अल्ट्रास्ट्रक्चर दिलेलं आहे. ह्या अल्ट्रास्ट्रक्चरमध्ये बघूया थोडं. दिसते तुम्हाला आउटर मेम्ब्रेन, ही सगळ्यात बाहेरची जी मेम्ब्रेन आहे दिस इज आउटर मेम्ब्रेन. त्यानंतर ही जी आहे इनर मेम्ब्रेन. आणि ह्या दोघांच्या मध्ये
जी स्पेस असते त्याला काय म्हटलं जातं, पेरिन्यूक्लियर स्पेस असं म्हटलं जातं. आत्ताच आपण डिस्कशन केलं बघा, न्यूक्लिअर पोर कशाला म्हणायचं. तर इथं हे जे तुम्हाला दिसतं आहे ह्या ठिकाणी हा गॅप दिसतो आहे बघा, हा जो गॅप आहे हे सगळे काय आहेत, न्यूक्लिअर पोर प्रेझेंट आहेत. हे न्यूक्लिअर पोर कशाची मदत करतात, तर न्यूक्लियसच्या आतमध्ये जे प्रेझेंट आहे न्यूक्लिओप्लाझम आणि बाहेर जे प्रेझेंट आहे सायटोप्लाझम यांच्यामधल्या पदार्थांची देवाणघेवाण करण्याचं हे काम करतात. ठीक आहे. त्यानंतर क्रोमॅटिन थ्रेड्स दाखवले आहेत. हे जे धागे तुम्हाला दिसत आहेत इथं असे वेगळ्या प्रकारचे धागे, हे सगळे क्रोमॅटिन्स. आणि क्रोमॅटिनमध्ये 2 प्रकार असतात, यू क्रोमॅटिन आणि हेट्रोक्रोमॅटिन. हे आपण डिटेलमध्ये नंतर शिकणार आहोत, आता काही गडबड नाही आहे. सो हेट्रोक्रोमॅटिन आणि यू क्रोमॅटिन असे 2 आहेत. त्यानंतर क्रोमोसेंटर, क्रोमॅटिन थ्रेड्स आणि कॅरिओलिम्फ आणि अजून काय दिलं आहे, कॅरिओझोम. ठीक आहे. सो न्यूक्लिओलसचं स्ट्रक्चर थोडं डिटेलमध्ये बघूया आपण. थर्ड पॉईंटवर या न्यूक्लिओलस. ठीक आहे. आतापर्यंत आपण काय बघितलं, न्यूक्लिअर एनव्हलप, त्याच्याबद्दल हे सगळे पॉईंट तुम्हाला नोट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर न्यूक्लिओप्लाझमबद्दल लिहायचं आहे. आणि आता येऊया आपण न्यूक्लिओलसकडे. न्यूक्लिओलस इज मेड अप ऑफ RNA अँड रायबोझोमल प्रोटीन्स अँड इट इज नोन ॲज द साईट ऑफ रायबोझोम बायोजेनेसिस. न्यूक्लिओलस हा जो भाग आहे, ह्या न्यूक्लियसमध्ये काय काय प्रेझेंट असतात, तर हे RNA आणि रायबोझोमल प्रोटीन्स प्रेझेंट असतात की ज्यांच्यापासून रायबोझोम्स प्रोड्यूस होतात. द RNA अँड रायबोझोमल प्रोटीन्स आर ट्रान्सपोर्टेड टू सायटोप्लाझम अँड आर असेंबल्ड टुगेदर टू फॉर्म रायबोझोम. खूप इम्पॉर्टंट पॉईंट माझ्या दृष्टिकोनातून हा CETसाठी तुम्हाला नोट करून घ्यायचा आहे. न्यूक्लिओप्लाझममध्ये जे RNA आणि रायबोझोमल प्रोटीन्स प्रेझेंट असतात ते ह्या न्यूक्लिअर पोरमधून बाहेर सायटोप्लाझममध्ये नेले जातात आणि सायटोप्लाझममध्ये घेऊन गेल्यानंतर त्यांची असेंब्ली होते, म्हणजे कंबाईन होतात. कोण, रायबोझोमल प्रोटीन आणि RNA हे कंबाईन होतात आणि त्यांच्यापासून रायबोझोम फॉर्मेशन होतं. सो दिस इज द प्रोसेस हाऊ द रायबोझोम्स आर फॉर्म्ड. Now, depending on synthetic activity of the cell, there are one or more nucleoli present in the nucleoplasm. For example, the cells of oocyte contain large nucleolus, whereas sperm cell contain small inconspicuous one. So, actually, in general जर आपण बघायला गेलं तर एका सेलमध्ये एकच न्यूक्लियस प्रेझेंट असतो. पण आपल्या शरीरामध्ये काही सेल्स अशा आहेत की ज्या ठिकाणी 2 न्यूक्लियस पण प्रेझेंट असतात. आणि त्या कुठं प्रेझेंट असतात, तर ह्या oocyteमध्ये प्रेझेंट असतात किंवा स्पर्म सेल्समध्ये प्रेझेंट असतात. ॲक्च्युली oocyte म्हणजे काय, इट इज अ फिमेल गॅमेट आणि स्पर्म म्हणजे काय असतो, इट इज अ मेल गॅमेट असतो. ज्यावेळी आपण सेक्सुअल रिप्रोडक्शन किंवा ह्युमन रिप्रोडक्शनचा पार्ट आपण शिकणार आहोत त्यावेळेस आपल्याला हे लक्षात येईल की एका वेळी सेलमध्ये 2 न्यूक्लियस कसे काय प्रेझेंट असू शकतात. ज्यावेळी सेल मायटोटिकली किंवा मिओटिकली डिवाईड होत असते त्यावेळी एका सेलच्या 2 सेल प्रोड्यूस होतात. त्याचवेळी न्यूक्लियस पण डिवाईड होत असतो. त्यामुळं एक फेज अशी असते की ज्यावेळी एकापेक्षा जास्त म्हणजे 2 न्यूक्लियस पण प्रेझेंट असू शकतात. न्यूक्लिओलस appear as dense a spherical body present near chromatin network. सो एक ॲपिअरन्स दिलेला आहे की तो दिसता तो ज्यावेळी दिसतो तुम्हाला तो दिसताना कसा दिसतो हे याच्याबद्दल इथं सांगितलेलं आहे. ओके. सो दिस इज एव्हरीथिंग अबाउट द न्यूक्लिओप्लाझम, देन न्यूक्लिओलस अँड न्यूक्लिअर एनव्हलप बद्दल आपल्याला इथं दिलेलं आहे. हे जे अल्ट्रास्ट्रक्चर दिलेलं आहे, अल्ट्रास्ट्रक्चर तुम्हाला नोटबुकमध्ये ड्रॉ करायचं आहे. फक्त याच्यामध्ये दाखवत असताना ह्याच्या क्रोमॅटिन थ्रेड्स आणि हेट्रोक्रोमॅटिन हे जे दाखवलेलं आहे, हेट्रोक्रोमॅटिनला थोडंसं डार्क करा ड्रॉ करत असताना. इथं बघा थोडं डार्क करून दाखवलेलं आहे. सो जसं मी तुम्हाला सांगितलं की न्यूक्लियस जो आहे, न्यूक्लियस हा 4 पार्टचा बनलेला आहे. न्यूक्लिअर एनव्हलप, न्यूक्लिओप्लाझम, न्यूक्लिओलस आणि क्रोमॅटिन. यातले आपण न्यूक्लिअर एनव्हलप कसा असतो तो बघितलेला आहे. ह्यासाठी जेवढे सगळे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर बघा न्यूक्लिओप्लाझम अँड न्यूक्लिओलस. सो information about the nuclear envelope, nucleoplasm and nucleolus we are taking.
The remaining point is chromatin. We'll go for the chromatin. First of all, see the structure which is ultrastructure of the nucleus. It is very important. ह्यातले जे पॉईंट आहेत याच्यामध्ये बघा इथं तुम्हाला जे दिसतं आहे थोडं डार्क दाखवलेलं आहे. हे ज्या लाईन तुम्हाला डार्क दिसतात त्याला हेट्रोक्रोमॅटिन असं म्हटलेलं आहे. आणि बाकीचे धागे तुम्हाला दिसत आहेत जे रेषा 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 अशा दिसत आहेत त्याला म्हटलेलं आहे क्रोमॅटिन थ्रेड्स. ठीक आहे. चलो पुढचा पॉईंट आपण बघूया आता क्रोमॅटिन. ओके, नेक्स्ट पॉईंट बघूया आपण क्रोमॅटिन मटेरियलबद्दल काय सांगितलेलं आहे. त्यातला पहिला पॉईंट घ्या. द फर्स्ट पॉईंट इज न्यूक्लियस कंटेन जेनेटिक इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोम्स विच आर नथिंग बट DNA मॉलिक्युल्स असोशिएटेड विथ द प्रोटीन्स. सो पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यूक्लियसमध्ये काय प्रेझेंट असतं तर क्रोमोझोम्स प्रेझेंट असतात जे DNA पासून बनलेले असतात आणि त्यांच्यावरती आपली सगळी जनुकीय माहिती म्हणजे जेनेटिक इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी असते. इन नॉन डिवायडिंग सेल द क्रोमोझोम्स ॲपियर ॲज अ थ्रेड लाईक नेटवर्क अँड कॅनॉट बी आयडेंटिफाईड इंडिव्हिज्युअली. ठीक आहे. सो हा असेल सेकंड पॉईंट. इथं काय सांगितलं आहे बघा, हे जे क्रोमॅटिन फायबर्स तुम्हाला दिसत आहेत असे वाकडे तिकडे हे फायबर दिसत आहेत. सो ॲक्च्युली क्रोमोझोम हा अशा प्रकारे दिसतो. जर तुम्ही कुठल्या पुस्तकामध्ये वगैरे बघितलं तर क्रोमोझोम असं दाखवतात. पण एक्झॅक्टली हा जो क्रोमोझोमचा शेप आहे असा शेप न्यूक्लियसमध्ये फक्त सेल डिव्हिजनच्या वेळेसच तयार होतो. नाहीतर इतर वेळेस असा एखादा दोऱ्याची गुंडी टाकल्यासारखं हे क्रोमॅटिन तुम्हाला दिसत असतं. ठीक आहे. दिस नेटवर्क इज कॉल्ड ॲज अ क्रोमॅटिन मटेरियल. आणि ह्याच नेटवर्कला काय म्हटलं तर क्रोमॅटिन मटेरियल असं म्हटलं जातं. सो द सेकंड पॉईंट विल बी यू हॅव टू राईट देअर द क्रोमोझोम्स ॲपियर ॲज अ थ्रेड लाईक नेटवर्क अँड कॅनॉट बी आयडेंटिफाईड इंडिव्हिज्युअली. दिस नेटवर्क इज कॉल्ड ॲज अ क्रोमॅटिन मटेरियल. दिस विल बी युअर सेकंड पॉईंट यू हॅव टू राईट इन युअर नोटबुक्स. The chromatin material contains DNA, histone and non-histone proteins and RNA. This is your third point. Chromatin materialमध्ये काय काय असतं. Chromatin materialमध्ये येतं DNA, RNA, हिस्टोन प्रोटीन्स आणि नॉन हिस्टोन प्रोटीन्स. हे 4 कंटेंट असतात कशाचे क्रोमॅटिन मटेरियलचे. नोटबुकमध्ये लिहून घ्या. क्रोमॅटिन मटेरियल कंटेन्स DNA, RNA, हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स. ठीक आहे. इन सम रिजन्स ऑफ क्रोमॅटिन DNA इज मोर अँड जनरली ॲक्टिव्ह. इट इज कॉल्ड ॲज अ यूक्रोमॅटिन. हा चौथा पॉईंट. हे जे क्रोमॅटिन थ्रेड असतो हा जो पूर्ण क्रोमॅटिन थ्रेड आहे ह्या क्रोमॅटिन थ्रेडमध्ये काही ठिकाणी असे काही ठिकाण असतात की ज्या ठिकाणी DNA हा जास्त ॲक्टिव्ह असतो. तर हे जे ॲक्टिव्ह असतात ह्याला इथं म्हटलं जातं यूक्रोमॅटिन. And some regions, हा पाचवा पॉईंट, some regions that contain more of a protein and less DNA is generally inert called as a heterochromatin. ठीक आहे. आता यूक्रोमॅटिन आणि हेट्रोक्रोमॅटिन यांच्यामधले जे डिफरन्सेस आहेत ते डिफरन्सेस आपण पुन्हा पुढच्या चॅप्टरमध्ये आपण ते डिटेलमध्ये घेणार आहोत की यूक्रोमॅटिन म्हणजे काय. इथं फक्त तुम्हाला एका टेब्युलेटेड फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर मी 2-3 पॉईंट सांगू शकतो. पहिल्यांदा लिहा यूक्रोमॅटिनबद्दल. यूक्रोमॅटिन काय आहे. द क्रोमॅटिन मटेरियल कंटेन्स DNA, हिस्टोन प्रोटीन. जे क्रोमॅटिन जो फायबर आहे क्रोमॅटिन फायबरवरती ज्या ठिकाणी DNA जास्त आहे आणि प्रोटीन कमी आहे. इट इज अ रिजन ऑफ क्रोमॅटिन फायबर. इट इज अ पार्ट ऑफ क्रोमॅटिन फायबर वेअर DNA इज मोर अँड प्रोटीन इज लेस. त्याला आपण काय म्हणायचं यूक्रोमॅटिन. म्हणजे असे हे पार्ट तुम्हाला दिसतील. आणि त्याच क्रोमॅटिन फायबरवरती पाचवा पॉईंट लिहायचा आहे. त्याच क्रोमॅटिन फायबरवरती प्रोटीन्स हे जास्त असतात आणि DNA कमी असतात. तर त्याला आपण काय म्हणतो हेट्रोक्रोमॅटिन असं म्हणतो. अगेन यूक्रोमॅटिनमधले DNA जे आहे तिथं DNAचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे तो पार्ट हा जास्त ॲक्टिव्ह असतो. तो कसा असतो तो पार्ट जास्त ॲक्टिव्ह असतो. आणि हेट्रोक्रोमॅटिनचा पार्ट हा थोडासा पॅसिव्ह असतो किंवा इनॲक्टिव्ह असतो असं म्हणायला काही हरकत नाही. हे पॉईंट नोट केले. चलो हे पॉईंट झालेले आहेत. आता पुढचं पॉईंट बघा. वेन द सेल प्रिपेअर्स टू डिवाइड द क्रोमोझोम्स कॉईल अँड गेट कंडेन्स्ड ॲट मेटाफेज स्टेट दे बिकम डिस्टिंक्ट अँड कॅन बी क्लिअरली आयडेंटिफाईड.
We will study this process as well as structure and types of chromosomes in other chapters. सो इथं जे तुम्हाला दाखवलं ना मी की या ठिकाणी हा कसा आहे, असा दोरीसारखं हे स्ट्रक्चर आहे, दोऱ्याची गुंडी टाकल्यासारखं आहे. पण ज्यावेळी सेल डिव्हिजनचा पार्ट येतो आणि सेल डिव्हिजनमध्ये येतं मेटाफेज, ह्या मेटाफेजच्या दरम्यान हा असा कॉईल स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट होतो आणि ते तुम्हाला असं दिसायला सुरू होतं. दिस इज अ कॉइल्ड स्ट्रक्चर ऑफ अ क्रोमोझोम. आणि एक्झॅक्टली ही जे क्रोमॅटिन फायबर आहे त्याला इथंच क्रोमोझोम असं म्हटलं जातं ह्या फेजला. ठीक आहे, हा पॉईंट तुम्हाला नोट करायचा आहे ॲज अ सिक्स्थ पॉईंट. सिक्स्थ पॉईंटमध्ये काय लिहायचं आहे बघा, द क्रोमोझोम गेट कॉइल्ड अँड कंडेन्स्ड. द क्रोमोझोम ऑर द असं म्हणा की क्रोमॅटिन फायबर गेट कॉइल्ड अँड कंडेन्स्ड अँड बिकम क्रोमोझोम ॲट द टाईम ऑफ सेल डिव्हिजन अँड मेटाफेज स्टेज. काय लिहिला तुम्ही 6वा पॉईंट, द क्रोमॅटिन फायबर गेट कॉइल्ड अँड कंडेन्स्ड अँड बिकम्स क्रोमोझोम ड्युरिंग द सेल डिव्हिजन अँड मेटाफेज स्टेज. ठीक आहे, त्यानंतर बघा 7 नंबर पॉईंट लिहा, एव्हरी स्पेशीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज स्पेसिफिक नंबर ऑफ क्रोमोझोम्स लाईक अ नॉर्मल ह्युमन सेल हॅज 46 क्रोमोझोम. आपल्या शरीरामध्ये एका पेशीमध्ये 46 क्रोमोझोम प्रेझेंट असतात. हा एक 7वा पॉईंट लिहून घ्या. त्यानंतर बघा, द न्यूक्लियस कंटेन्स एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन हेन्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन हेरिडिटी अँड व्हेरिएशन. ठीक आहे, सो हा जो पॉईंट दिलेला आहे 8th पॉईंट, द सेल कंटेन, द न्यूक्लियस ऑफ द सेल कंटेन ऑल द जेनेटिक इन्फॉर्मेशन, सो इट इज रिस्पॉन्सिबल फॉर हेरिडिटी अँड व्हेरिएशन. त्यानंतर 9वा पॉईंट, इट इज द साईट फॉर सिंथेसिस ऑफ DNA, RNA, रायबोझोम्स. खूप इंटरेस्टिंग महत्त्वाचा पॉईंट आहे, नोट करून घ्यायचा आहे की क्रोमॅटिन मटेरियल जिथं प्रेझेंट आहे, हे क्रोमॅटिन मटेरियल ज्या ठिकाणी प्रेझेंट आहे तिथं DNA, RNA आणि रायबोझोम यांचं प्रिपरेशन किंवा यांचं सिंथेसिस होतं. हा 9वा पॉईंट आहे. सो क्रोमॅटिन मटेरियल प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन प्रोटीन सिंथेसिस. दिस इज द 10th पॉईंट. This is 10th point. The chromosome number, it plays important role in protein synthesis. त्यानंतर chromosome number being constant for species, it is important in phylogenetic studies, and nucleus thus is a master cell organelle. सो क्रोमोझोम नंबर बिंग कॉन्स्टंट फॉर स्पेशीज, एका पर्टिक्युलर स्पेशीजमध्ये हा क्रोमोझोम नंबर कसा असतो, कॉन्स्टंट असतो. म्हणजे जसं की आपली स्पेशीज आहे ह्युमन बिंग. सो ह्युमन बिंगमध्ये तुम्ही भारतातला किंवा भारताबाहेरचा, शेजारचा, पलीकडच्या गल्लीतला कुठलाही माणूस घ्या, तर ह्युमन बिंग ही काय आपली एक स्पेशीज आहे. तर ह्युमन बॉडीमध्ये जे सेट ऑफ क्रोमोझोम आहे, म्हणजे नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत, ते सगळ्यांच्यामध्ये कसे असतात, सेम असतात. यू कॅन राईट दॅट पॉईंट एज अ 10th पॉईंट. काय मेन्शन करायचं आहे की क्रोमोझोम नंबर इज कॉन्स्टंट फॉर ऑल स्पेशीज. ओके, अँड दस न्यूक्लियस इज द मास्टर सेल ऑर्गॅनल. अशा प्रकारे तुम्हाला क्रोमॅटिन मटेरियलसाठी एवढे हे जे पॉईंट मी मेन्शन केलेत असे 10 पॉईंट लिहून घ्या आणि डिटेलमध्ये ह्याच्या नोट्स प्रिपेअर करा. ठीक आहे, सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सायटोस्केलेटन बघूया आणि आता ह्या ठिकाणीच थांबूया. ओके गाईज, थँक्यू.